राज्यात आणि देशात गोहत्या बंदी लागू करावी तसेच गोमातेला राष्ट्रीय माता दर्जा द्यावा या मागणीसाठी अकोल्यात गो सन्मान आवाहन अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। राज्यात आणि देशभरात गोहत्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच गोमातेला राष्ट्रीय माताचा दर्जा द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी अकोल्यात गो सन्मान वाहन अभियानाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत गोरक्षक अभियानाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। दुर्गा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा रॅलीचा मार्ग होता। विशेष म्हणजे या रॅलीमध्ये गोमातेचाही सहभाग असल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले। घोषणाबाजी आणि जनजागृतीद्वारे आपल्या मागण्या मांडल्यानंतर प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। निवेदनाद्वारे गोहत्याबंदीबाबत कठोर कायद्याची अंमलबजावणी आणि गोमातेला राष्ट्रीय माता दर्जा देण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनाकडे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले। महाराष्ट्राचे संस्कार, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा आदर्श म्हणून राजमाता गौमातेला हा आदर्शात्मक एक कणा आपल्या महाराष्ट्राचा मानला जात आहे। आणि गौहत्येच्या माध्यमातून आज हे जे गौहत्या होत आहे आणि गौमातेवर जे संकट आलेलं आहे त्या संकटाला आम्हाला तडा द्यायची आहे, त्या संकटाला आम्हाला विरोध करायचा आहे। याआधी आम्ही ग्रामीण पातळीवर निवेदन दिलेलं आहे। आता आम्ही सेकंड लेवलवर जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमची एकच इच्छा आहे की महाराष्ट्राचा जो कणा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे ही जपल्या गेली पाहिजे आणि गौहत्या ही बंद झाली पाहिजे। गौ सम्मान आह्वान अभियान गौ माता को राष्ट्र माता घोषित करने के लिए हम पूरे देश भर में पूरे संतों का अभियान है। आज वो निवेदन लेके गौ माता के साथ हम निवेदन देने के लिए कलेक्टर मैडम के पास आए थे। गांधी चौक से कलेक्टर ऑफिस तक एक अभियान के अंतर्गत हम यहाँ तक चल के आए हैं, मैडम को निवेदन दिए। गौ माता को राष्ट्रमातित करा और गौ हत्या बंद करे, गौ माता को जो है पूरा दर्जा दे राष्ट्र माता का, वही मांग है हमारी।